नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रथम सत्र सराव प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। प्रश्न 2 आपण पूर्ण केलेले आहेत। या ठिकाणी प्रश्न तिसरा आपण सोडवणार आहोत। तिसरा ए, पुढीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करूनल्या 3 गुण आहेत। 2 कृती असतात आणि त्यापैकी एक सोडवायची असते। 6 चौकड्या असतात, प्रत्येक चौकटीला अर्धा गुण असा 3 गुणांचा प्रश्न असतो। आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर दाखवले आहेत। त्या त्रिकोणात दाखवलेल्या माहितीचे निरीक्षण करा व त्यावरून ज्याची लांबी दिलेली नाही त्या बाजूची लांबी काढा। या ठिकाणी साहजिकच आहे, 3 4 काटकोन काढणाऱ्या बाजू आहेत। कर्ण पायथागोरसच्या त्रिकोटानं 5 मिळतोय, पायथागोरसच्या प्रमेयानं AC कर्ण 5 मिळतोय। इथं 6, इथं 7.5 आहे, कर्ण आहे। आपल्याला 7.5च्या वर्गातनं या ठिकाणी 6चा वर्ग वजा करायचा आहे असंही आहे, परंतु या ठिकाणी समरूपतेचा वापर करून कशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं सोडवलेल्या पाहूया। प्रत्येक त्रिकोणाच्या कोनांची बेरीज 180 व त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। कोन ए ला कोन या ठिकाणी P एकरूप आहे, B ला Q एकरूप आहे आणि C ला R एकरूप आहे। ओके, इथं पहिली चौकट आहे कोन ए ला एकरूप कोन P, दुसरी चौकट आहे कोन B ला एकरूप कोन Q, C ला R दिलेला आहे त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR। हे समकोन त्रिकोण आहेत, समकोन त्रिकोण आहेत, त्याचे तिन्ही कोन संगत कोन एकरूप आहेत आणि त्यामुळे ते समरूप आहेत, त्यामुळे संगत बाजू प्रमाणात असतात। पहिलं दुसरं भागिले पहिलं दुसरं AB भागिले PQ बरोबर दुसरं तिसरं BC भागिले QR आणि पहिलं तिसरं भागिले पहिलं तिसरं AC भागिले PR। त्यामुळे त्याच्या बाजूंच्या किमती घातल्या। AB 3 दिलेला आहे, छेद PR काढायचे आहे। AB भागिले PQ, AB 3 आहे, त्यानंतर BC 4 आहे आणि AC या ठिकाणी 7.5 आहे। त्या किमती घातलेल्या आहेत। पुन्हा पहा, AB भागिले PQ, AB 3 आहे, PQ काढायचे आहे, BC 4 आहे, इथं भागिले QR केलेलं आहे, दुसरं तिसरं QR ही रिकामी जागा आहे। QR ची किंमत 6 आहे या ठिकाणी। त्यानंतर AC काढायचे आहे, 7.5 PR आहे। त्यामुळे तिरकस गुणाकारामध्ये आपल्याला PQ ची किंमत काढण्यासाठी PQ ला गुणिले 4 गुणिले 6 ला गुणिले 3 साहित्रिक 18, PQ बरोबर PQ ला गुणिले 4 आहे, पलीकडे 18 भागिले 4, 18 ला 4 ने भागल्यानंतर 4 + 16 उरले 2, 2 वर 0 घेतले 4 25 4.5, PQ बरोबर 4.5। त्याच पद्धतीनं 4/6 बरोबर AC भागिले 7.5, तिरकस गुणाकारात AC गुणिले 6 AC 7.5 गुणिले 4 आणि AC ची किंमत काढण्यासाठी AC ला गुणिले 6 हे ते पलीकडे जाऊन 7.5 गुणिले 4 ला भागिले। त्यामुळे या ठिकाणी 75 ची दुप्पट 150, 7.5 ची दुप्पट 1.5 आणि चौपट 3, सॉरी 7.5 ची दुप्पट या ठिकाणी 7.5 ची दुप्पट 15 आणि दुप्पट त्याचे 30, म्हणजे 7.5 ला 4 ने गुणल्यानंतर 4 पंचे 20 ला 0 हातचे आले 2, 4 7 28 9 30.0 आणि 6 न बघायच्या 6 पंचे 30 म्हणून 5 आलेलं। ओके, AC 5 आणि PQ 4.5 अशा 6 चौकड्या आहेत, 1 2 3 4 5 आणि 6, प्रत्येक अर्धा गुण। त्यातला दुसरा आहे खालील कृती पूर्ण करा। हाही 3 गुणांचा आहे, 2 पैकी 1 घ्यायचा आहे। प्रमेय आहे, 2 रेषा एकमेकांना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात। पक्ष रेषा AB आणि रेषा CD परस्परांना O बिंदूत छेदतात। हा पक्ष आहे, साध्य विरुद्ध कोन एकरूप असतात। कोन AOC एकरूप कोन BOD आणि कोन BOC त्याला एकरूप असणारा कोन AOD ही पहिली चौकट। ओके, आता या ठिकाणी कोन AOC ला कोन BOC रेषीय जोडी तयार करतोय, म्हणून दोघांची बेरीज 180, रेषीय जोडीतील कोन या ठिकाणी 1 2 3 रिकाम्या जागा,
त्यानंतर कोन BOC अधिक कोन BOD या दोघांची बेरीज 180, रेषीय जोडीतील कोनच दोघांच्यासाठी. या ठिकाणी 1 या विधानाला 1 या विधानाला 2 म्हटलं. 1 आणि 2 वरून उजवी बाजू समान 180 180, साहजिकच या दोघांची बेरीज बरोबर या दोघांची बेरीज AOC अधिक BOC बरोबर BOC अधिक BOD. दोन्ही बाजूचं BOC गेले, BOC रिकाम जागा येतं. हा BOCतला BOC गेल्यानंतर AOC आणि BOD, कोण AOC आणि BOD समान मापाचे आले. ओके, याचप्रमाणे कोण BOC बरोबर कोण AOD सिद्ध करता येते. AOC आणि BOD सिद्ध आपण केलं आहे. ओके, अत्यंत सोप्या पद्धतीनं पहा. 1 याला 2 म्हटलं, याला 3 म्हटलं. 1 आणि 2ची बेरीज 180 आहे, रेषीय जोडीतील कोन. 2 आणि 3ची बेरीज 180 आहे, म्हणून 1 अधिक 2 आणि 2 आणि 3 हे कोणांना नावं दिलेत. या ठिकाणी 1 नंबरचा कोण आहे तो AOC, त्याच्याबद्दल 1 मानले. BOCला 2 मानले आणि BODला 3. दोन्ही बाजूचं 2 2 गेल्यानंतर 1 बरोबर 3 राहिले ना. 1 बरोबर 3 म्हणजे AOC बरोबर BOD. अशाच पद्धतीने कोण BOC आणि AOD कोण एकरूप आहे दाखवता येते. ओके, लिहिलं या ठिकाणी. प्रश्न तिसरा ब. प्रश्न तिसऱ्या ब मध्ये या ठिकाणी 2 सोडवायचे असतात. प्रत्येकी 3 गुण आहेत आणि 4 उपप्रश्न असतात. पैकी 2 आपल्याला सोपे, सगळे सोपे असतात, परंतु 2 तुम्ही सोडवणारच. प्रश्न तिसऱ्यातला ब. पुढील प्रश्न सोडवा. 6 गुणांचा 2 सोडवायचे आहेत, प्रत्येकी 3 गुण. सिद्ध करा त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते. हे प्रमेय पुस्तकातलं आपण समजावून घेऊया. सोपं आहे, सोप्या भाषेत समजावून होते. त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय. थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल ऑफ ए ट्रँगल. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांची बेरजे इतके असते. हा त्रिकोण PQR आहे आणि त्याचा बाह्यकोन हा PRS आहे. PRS या कोनाचेच माप P आणि Q या दोघांच्या बेरजे इतके असते. ओके, या ठिकाणी त्रिकोण PQR या त्रिकोणाचा कोन PRS बाह्यकोन आहे, पक्ष आहे हा. साध्य PRS बरोबर कोन PRS बरोबर कोन PQR अधिक कोन QPR. सिद्धता त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच या ठिकाणी त्रिकोण कोन PQR अधिक कोन QPR अधिक कोन या ठिकाणी PRQ या तिघांची बेरीज 180 अंश असते 1. त्यानंतर कोन PRS आणि कोन PRQ या दोघांची 180 बेरीज रेषीय जोडीतील कोन. ओके, त्यानंतर 1 आणि 2 वरून उजवी बाजू सारखे म्हणून या ठिकाणी कोन PQR अधिक कोन QPR अधिक कोन PRQ बरोबर कोन PRQ अधिक कोन PRS म्हणजे डावी बाजू समान दाखवली. या तिघांची बेरीज या दोघांच्या बेरजेबरोबर असते. म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही बाजूचा PRQ गेल्यानंतर जे राहिलेलं आहे कोन PQR अधिक कोन QPR बरोबर कोन PRS आवश्यक असणारच राहिलेला आहे. म्हणजेच कोन PRS बरोबर कोन PQR अधिक कोन या ठिकाणी QPR. ओके, PQR आणि QPR दोघांची बेरीज म्हणजेच PRS. म्हणजेच त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे इतके असते. फॉर सेमी थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ ए ट्रँगल. थेरम द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ ए ट्रँगल इज इक्वल टू सम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. गिवन angle PRS is the exterior angle of a triangle PQR. To prove angle PRS is equal to angle PQR plus angle QPR. Here proof the sum of all angles of a triangle is 180 degree. That means angle PQR plus angle QPR plus angle PRQ is equal to 180 degree. This is first statement. And angle PRS plus angle PRQ is equal to 180 angles in linear pairs. From first and second we get angle PQR plus angle QPR plus angle PRQ is equal to angle PRQ plus angle PRS. Eliminating PRQ from both sides we get angle PQR plus angle QPR is equal to angle PRS. Therefore, the measure of an exterior angles of a triangle of
इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. ओके. त्यातला दुसरा आहे आकृतीत रेख ए बी एकरूप रेख बी सी, रेख ए डी एकरूप रेख बी सी, डी सी, रेख ए बी एकरूप रेख बी सी, रेख ए डी एकरूप रेख सी डी. तर सिद्ध करा त्रिकोण ए बी डी एकरूप त्रिकोण सी बी डी. ओके. या ठिकाणी हे दोन त्रिकोण विचारात घेतलेले आहेत, त्यांनी दाखवलेले आपण विचारात घेतले. तर त्याच्यामध्ये रेख ए बी एकरूप रेख बी सी पक्ष, रेख ए डी एकरूप रेख सी डी पक्ष आणि रेख बी डी एकरूप रेख बी डी सामायिक भुजा, म्हणून त्रिकोण ए बी डी एकरूप त्रिकोण सी बी डी. बा कसोटी इतकं सोपं आहे. त्रिकोण ए बी डी व त्रिकोण सी बी डीमध्ये पहा जे दिलेलं आहे ते रेख ए बी एकरूप रेख बी सी, कारण पक्ष, रेख ए डी रेख एकरूप रेख डी सी याचे कारण पक्ष आणि रेख बी डी एकरूप रेख बी डी ही सामायिक भुजा आहे. म्हणून त्रिकोण ए बी डी एकरूप त्रिकोण सी बी डी, कारण बा कसोटी. ओके. अशा पद्धतीनं परीक्षेमध्ये नेहमी आकृत्या काढायच्या. प्रश्न तिसरा, पेपरमध्ये आकृत्या काढायच्या प्रश्नपत्रिकेतल्या आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आर व कोन पी क्यू आर व कोन एक्स वाय झेड, कोन पी क्यू आर व कोन एक्स वाय झेड त्यांच्या भुजा परस्परांना समांतर आहेत. तर कोन पी क्यू आर आणि कोन एक्स वाय झेड एकरूप आहे दाखवायचं आहे. या ठिकाणी पहा वाय झेड पाठीमागं वाढवलेले आहे, एक्स वाय पाठीमागं वाढवलेले आहे. या ठिकाणी 1 नंबरचा कोन आहे तो एक्स वाय झेड आहे, 2 नंबरचा कोन आहे तो एक्स हा कोन आहे. इथं यम नावीय शिवबिंदूला एक्स एम आर आणि एक्स वाय झेड एकरूप आहेत. 1 आणि 2 हे संगत कोन आहेत. या दोन रेषांना ही छेदिका एक्स वाय. 3 आणि 2 एकरूप आहेत. या दोघांची ही छेदिका क्यू आर छेदिका आहे. त्यामुळे 3 आणि 2 एकरूप आहेत. 3 म्हणजेच पी क्यू आर एकरूप एक्स एम आर. 1 आणि 2 एकरूप आहेत, 3 आणि 2 एकरूप आहेत, म्हणून या ठिकाणी 1 आणि 3 एकरूप आहेत. 1 आणि 3 एकरूप आहेत म्हणजेच पी क्यू आर आणि एक्स वाय झेड. ओके. आपल्याला हे कोण एकरूप दाखवायचे आहेत, कोण पी क्यू आर हा आणि एक्स वाय झेड. यासाठी आपण जी रचना केली आहे वाय झेड रेषा वाय झेड वाढवली, तसेच एक्स वाय वाढवली. ती रेषा क्यू आरला कुठं छेदली, एममध्ये छेदते. त्या 1 नंबरचा कोन आणि 2 नंबरचा कोन एकरूप आहेत, म्हणजे कोन एक्स वाय झेड बघा आकृतीमध्ये, आणि कोन एक्स एम आर हे संगत कोन आहेत. 1 त्यानंतर कोन 3 आणि 2 एकरूप आहेत, ते सुद्धा संगत कोन आहेत. कोन पी क्यू आर एकरूप कोन एक्स एम आर हेही संगत कोन आहेत. 2 पहा कोणी पी क्यू आर आणि एकरूप कोन एक्स एम आर. पी क्यू आर एक्स एम आर, एक्स वाय झेड आणि एक्स एम आर हेही संगत कोन आहेत. 1 व 2 वरून 1 आणि 2ची डावी बाजू उजवी बाजू समान आहे की नाही पहा. एक्स एम आर, त्यामुळे उजवी बाजू डावी बाजू सारखे दाखवायचे. म्हणून कोन एक्स वाय झेड
एकरूप कोण पी क्यू आर म्हणजेच पी क्यू आर एकरूप एक्स वाय झेड म्हणजेच कोण पी क्यू आर एकरूप कोण एक्स वाय झेड. ओके. प्रश्न 4 त्यातला आहे. आकृतीमध्ये कोण ए एकरूप बी, कोण ए आणि बी एकरूप आहेत. रेषा एल आणि रेषा यम या रेषांना ही छेदिका ए बी ही छेदिका छेद असेल तर ए आणि बी हे व्युत्क्रम कोण आहेत. कोण एक्स आणि कोण वाय एकरूप आहेत. कोण एक्स आणि वाय एकरूप आहेत हे व्युत्क्रम कोण आहेत तर ए आणि बी संगत कोण आहेत. तर रेषा एल समांतर रेषा एन दाखवायचे. पहा या ठिकाणी कोण ए एकरूप कोण बी, आता वहीत लिहित नाही तर आहे ती लिहा. कोण ए एकरूप कोण बी पक्षात दिलेला आहे. ओके. आणि त्यामुळं कोण ए एकरूप कोण बी पक्षात दिलेला आहे आणि म्हणून रेषा एल समांतर रेषा यम, रेषा एल समांतर रेषा यम समांतर रेषांची संगत कोण कसोटी, समांतर रेषांची संगत कोण कसोटी ती काय आहे याला 1 म्हणूया. या ठिकाणी 2 रेषाने एका छेदिकेने छेदल्या असता होणाऱ्या संगत कोणांची एक जोडी एकरूप असेल तर रेषा समांतर असतात. म्हणून या ठिकाणी संगत कोण ए आणि बी एकरूप आहेत म्हणून रेषा एल आणि एम समांतर असतात. हे पहिलं. आता रेत्या एक्स आणि वाय, कोण एक्स एकरूप कोण वाय म्हणून रेषा एक्स आणि वाय यम आणि एनच्या संदर्भात आहेत. ए आणि बी जसे एल आणि एमच्या संदर्भात आहेत म्हणून रेषा एल समांतर रेषा यम, रेषा यम समांतर रेषा एन. या ठिकाणी समांतर रेषांची व्युत्क्रम कोण कसोटी. कसोटी 2 1 व 2 वरून या ठिकाणी पहा पहिल्यामध्ये वैधानामध्ये एल रेषा यमला समांतर आहे, दुसऱ्यामध्ये यमला एन समांतर आहे. पहिल्यामध्ये एलला यम समांतर आहे, दुसऱ्यामध्ये एलला एन समांतर आहे म्हणून 1 आणि 2 वरून एलला एन समांतर आहे. ओके. पहिली रेषा दुसऱ्याला समांतर आहे, दुसरी रेषा तिसऱ्याला समांतर आहे, पहिली तिसरी समांतर आहे. पहिली रेषा दुसऱ्याला समांतर आहे, दुसरी रेषा तिसऱ्याला समांतर आहे म्हणून पहिली तिसऱ्याला समांतर आहे एल रेषेत. 1 व 2 वरून रेषा एल समांतर रेषा एल. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. उर्वरित प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेत आहोत. आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या आणि प्रोत्साहन द्या. प्रथम सत्राचा नमुना आपण परीक्षा देणार आहोत. लवकरच ती परीक्षा जवळ येत आहे. 7 तारखेपासून सुरू होत आहे. त्या परीक्षेच्या गणिताचे पेपर या स्वरूपाचेच असतात. हाच या ठिकाणी त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. धन्यवाद.